नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे भूमीचा चोरोटी भरण्याचा कार्यक्रम असतो। त्यामुळं घरी खूप छान असं डेकोरेशन झालेलं असतं। आकाश अथर्व म्हणत असतात की हो, डेकोरेशन खरंच खूप छान झालेलं आहे। त्याचबरोबर राजा काकाही तिथं असतात आणि राजा काका आणि आकाश ऑफिसचं काम करत असतात। त्याचवेळी राजा काका आकाशला सांगत असतात की या पेपरवरती सह्या करायच्या आहेत। तेव्हा आकाश त्या पेपरवरती सह्या करत असतो, पण त्याचं सगळं लक्ष असतं ते म्हणजे भूमीकडे। भूमी अजून येताना का दिसत नाही हा प्रश्न त्याला पडलेला असतो। नीलांबरी, पौर्णिमा सगळेजण तिथं आलेले असतात आणि त्याचबरोबर मानसी ज्या पद्धतीनं सांगत आहे त्या पद्धतीनं इकडे पौर्णिमा तिच्या हाताखाली राबत असते। म्हणजे पौर्णिमाला पण तिची चांगलीच लायकी दाखवली गेलेली असते। तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आकाश त्या पेपरवरती सह्या करत असतो। अथर्व त्याला म्हणत असतो, बाबा त्याचं लक्ष आहे का कामात? त्याचं लक्ष कुठं आहे ते बघा तुम्ही आधी, कारण त्याला जराही वाटत नाही आहे की हे काम आपण लक्ष देऊन केलं पाहिजे। तेव्हा मात्र इकडे लगेचच राजा काका म्हणतात की आकाश, अरे माझ्या कामाकडे तुझं लक्ष नाही आहे हे मला माहिती आहे, परंतु तुला काय वाटतंय? तेव्हा आकाश म्हणतो की राजा काका, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, तू मला कधीच अंतर देणार नाहीस, हे चाललेलं असतं। त्याचवेळी आजी म्हणत असतात की मानसी, सगळी तयारी व्यवस्थित केली आहेस ना? सगळं ओठीचं घेतलं आहेस ना व्यवस्थित? तेव्हा मानसी म्हणते की हो आजी, सगळं व्यवस्थित आणलेलं आहे, कोणतीही गोष्ट राहिलेली नाही। तेव्हा आजी म्हणतात की मानसी, आता ओटी भरल्यानंतर भूमीला पहिला घास पंचामृताचा द्यायचा आहे। तर लगेचच पौर्णिमा म्हणते, ती काय देव आहे का तिला पंचामृत द्यायला? तेव्हा आजी म्हणतात की कसं आहे माहिती आहे का, तिच्या पोटामध्ये जे बाळ वाढतं आहे ना ते देवच आहे, म्हणून त्याला पहिला घास पंचामृताचा दिला जातो आणि मग बाकीचं तिला जे खायचं आहे ते ती खाऊ शकते, असं आजी बोलत असतात। तेव्हा मात्र तिथे असलेल्या नीलंबरीला खूप राग आलेला असतो। तिला ही गोष्ट पटतच नसते की हे सगळं काय चाललं आहे, कारण या सगळ्याचा परिणाम माझ्या पुन्नूला त्रास सहन करायला लागणार आहे असं तिचं चाललेलं असतं। काहीही करून तिला हा जो आनंद असतो तो मात्र बघवत नसतो आणि त्यासाठी तिची ही सगळी नाटकं चाललेली असतात। तेव्हा आजी सांगतात की हे बघ पौर्णिमा, कसं आहे माहिती आहे का, हा जो सोहळा आहे तो एखाद्या स्त्रीसाठी खूप महत्त्वाचा असतो, खूप लाख मोलाचा असतो आणि त्याचबरोबर तिच्या पोटातलं वाढणारं बाळही तेवढंच सगळ्यांसाठी प्रिय असतं। या परिस्थितीमध्ये ती स्त्री खूपच कठीण परिस्थितीतून जात असते। तिला नवीन नवीन आव्हानाला तोंड द्यावं लागत असतं, तिला नवीन नवीन गोष्टी तिथं कराव्या लागत असतात। तिच्या आयुष्यामध्ये, तिच्या शरीरामध्ये तेवढेच बदल होत असतात। हे सगळं सांभाळत ती मात्र आनंदी राहत असते। काही झालं तरी प्रत्येक स्त्री हे सुख अनुभवण्यासाठी आतुर झालेली असते। नीलंबरीला मात्र हे अजिबात पटत नसतं, तिला राग येत असतो। काय आहे हे यांचं लेक्चर ऐकायला आलोय का मी इथं, असं तिचं म्हणणं येत असतं। खरं तर तिला अजिबात इच्छा नव्हती की ते यायचं आणि हे सगळं करायचं, परंतु हे सगळं आता करावं तर लागत असतं, कारण आकाशने आणि आजीने तिला धमकी दिलेली असते आणि मग आजी सांगत असतात त्या पद्धतीने इकडे मानसी मात्र सर्व गोष्टी मनापासून करत असते, सगळ्या गोष्टी अगदी आवडीनं करत असते। पण पौर्णिमाला मात्र अजिबात इंटरेस्ट नसतो। पौर्णिमाचं असं असतं की नाही, मला या गोष्टीमध्ये करण्यात इंटरेस्टच नाही आहे, मग मी का लक्ष देऊ, असं पौर्णिमाचं सुरू झालेलं असतं। आणि त्याचबरोबर इकडे मानसी त्याचबरोबर घरातले सगळेजण खूप खुश असतात आणि मग आकाशचं लक्ष मात्र एकाच गोष्टीकडे असतं, ते म्हणजे अजूनपर्यंत भूमी बाहेर का आलेली नाही। आणि तेवढ्यातच भूमी बाहेर येताना आकाशला दिसते आणि मग भूमीचं रूप पाहून आकाश म्हणतो की आजी, नेहमीपेक्षा भूमी आज खूपच सुंदर दिसत आहे ना गं, असं आकाश म्हणत असतो। तेव्हा मात्र रागिनी म्हणते की इकडे आजी म्हणते की हो, भूमी खूपच सुंदर दिसत आहे, कारण तिच्या चेहऱ्यावरती जे तेज आलेलं आहे ते मातृत्वाचं तेज आलेलं आहे। काहीही झालं तरीही हे मातृत्वाचं तेज जे आहे ते सर्वांच्या तोंडावरती येत नाही, तो सगळ्यांच्या चेहऱ्यावरती येत नाही, कारण त्याच्यासाठी तिच्या शरीरामध्ये जे बदल झालेले आहेत ते खूपच महत्त्वाचे असतात, असं आजींचं सांगणं असतं। पौर्णिमाला मात्र ह्यातली कोणतीच गोष्ट पटत नसते, तिला राग येत असतो। एवढं सगळं झालेलं आहे आणि या लोकांना सोहळे करायचं पडलेलं आहे, असं त्यांचं चाललेलं असतं। मग राजा काका इकडे आकाशला सांगत असतो की तुला माहिती आहे का, रागिनी भेटली होती काल आकाश, कारण ती मला खूप ऐकवत होती, गाडीच्या समोर आली होती, तुम्ही तरी मला समजून घ्या, तुम्ही तर मला घरी घेऊन चला, हे सगळं ती सांगत होती। आणि त्याचबरोबर आकाश ही राजा काकाचं बोलणं ऐकत असतो। तेव्हा राजा काका आकाशला सांगतो की हे बघ आकाश, काहीही झालं तरी मी आणि अथर्व तुझी साथ कधीच सोडणार नाही, हे मी रागिनीलाही ठणकावून सांगितलेलं आहे।
त्यावरती रागिनी अशी म्हणाली की तुम्हाला तो बंगला, ती संपत्ती, तो ऐशोआराम सोडवत नाही म्हणून तुम्ही हे सगळं करत आहात असं रागिनी मला म्हणालेली आहे, असं राजा काका सांगत असतात. परंतु इकडे रागिनीला राजा काकांनी तेवढंच खणखणीत उत्तरही दिलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की काहीही झालं तरीही आता मी आकाशसोबत आहे आणि त्याला गरज आहे आणि मी आकाशची साथ कधीच सोडणार नाही, हे सगळं सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर रागिनीची वाठी लावलेली असते हे राजा काका सांगत असतात. कारण तिला असं वाटत आहे की आपण तिला समजून घेतलं पाहिजे, तिला घरात घेतलं पाहिजे, कारण आत्ता तिला त्या बाहेर राहिलेल्या गोष्टींचा त्रास होत आहे, तिला ते सहन होत नाही, हे राजा काकांचं म्हणणं असतं. राजा काका म्हणत असतात, खूप वेळ विनवण्या करत होती मला, पण मी मात्र तिचं काहीही यावेळेस ऐकून घेतलेलं नाही, असं राजा काका सांगत असतात. कारण रागिनीने या घराला, आपल्या सर्वांना जो काही त्रास दिलेला आहे तो खूपच आहे आणि त्यामुळं यापुढे कधीही आपण तिला माफ करणार नाही, हेही राजा काकांचं म्हणणं असतं. राजा काका म्हणतात की ती मला म्हणत होती की तुम्हाला तो बंगला, ऐशोआराम सोडवत नाही म्हणून तुम्ही त्या घरात राहत आहात, आकाशसोबत राहत आहात, त्याच्या विरोधात बोलत नाही. त्याचबरोबर तिचं असं म्हणणंही होतं की जे काय आहे ते मला जर सुख मिळालं नाही तर तुम्हालाही मी मिळू देणार नाही, असं तिने मला ठणकावून सांगितलेलं आहे, असं राजा काका सांगत असतात. त्याचवेळी इकडे भूमी मात्र छान तयार होऊन येत असते आणि भूमीकडे पाहून आकाश मात्र एकटक पाहतच राहतो. आजी म्हणतात की अरे आकाश, ते मातृत्वाचं तेज आलेलं आहे आणि हे तेज भूमीच्या चेहऱ्यावर आलेलं आहे, कारण भूमीच्या शरीरामध्ये होणारे बदल, तिच्या पोटामध्ये वाढणारा जीव, या सगळ्यामुळं हे सगळं झालेलं आहे, असं आजींचं म्हणणं असतं आणि आजी सांगत असतात. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आजींनाही खूप आनंद होत असतो, कारण भूमी ही खूपच सुंदर दिसत असते आणि भूमी आता या बाळाची वाढ पोटामध्ये होत आहे भूमीच्या, आणि म्हणून तर हा चोरोटीचा कार्यक्रम ठेवलेला असतो आणि चोरोटीच्या कार्यक्रमामुळेच इकडे भूमी आणि आकाशच्या आयुष्यात एक आनंद येणार असतो. त्यामुळं तर हा सगळा घाट घातलेला असतो. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की आकाश भूमीकडे पाहत असतो, सगळे भूमीकडे पाहत असतात. आजी म्हणत असते की हो आकाश, मला माहिती आहे, कारण भूमी एवढ्या कष्टातून पुढं जात आहे, एवढ्या त्रासातून पुढं जात आहे, तरीही बाळासाठी ती आनंदी राहण्याचा प्रयत्न करते, बाळासाठी स्वतःची काळजी घेते, हे आजी बोलत असतात. आणि त्याचबरोबर भूमीच्या पोटातलं जे बाळ आहे ते खरंच देवाचं रूप आहे, असंही आजींचं म्हणणं असतं. आकाश भूमीच्या जवळ येतो आणि तिला म्हणू लागतो की खरंच खूप सुंदर दिसतेस तू आज. आकाश मनापासून हे सगळं भूमीला बोलत असतो. भूमीलाही खूप छान वाटत असतं. आजीही भूमीचं कौतुक करतात. त्यावेळेस लगेच नीलंबरी म्हणते की आपण ज्या कामासाठी जमलेलो आहे ते काम करायचं ना. आजी म्हणतात की भूमी चल ये बस, ओटी भरून घेऊया आधी, असं आजी सांगत असतात. आकाश आणि भूमी मात्र एकमेकांकडे पाहण्यात गुंग झालेले असतात आणि इकडे राजा काकांनी त्यांना रागिनी भेटलेली आहे या बाबतीत सांगितलेलं असतं आणि राजा काका पण इकडे मुलांमध्ये अगदी मिसळून गेलेले असतात. ऑफिसचं काम करणं, त्याचबरोबर कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं, ह्या गोष्टींचा तेही तिथे आनंदाने स्वीकार करत असतात. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता मानसी भूमीला पाटावरती बसवते. सगळी तयारी मानसीने केलेली असते, ओटीची सगळी तयारी तिथं करून झालेली असते आणि मग त्याचबरोबर ब्लाऊज पीस, नारळ आणि त्याचबरोबर सुपारी, बदाम, ह्या सगळ्या गोष्टी, ज्या हळकुंड, ह्या सगळ्या गोष्टी ओटी भरण्यासाठी लागतात ते सगळं असतं. 5 फळं असतात. या सगळ्यांनी भूमीची ओटी भरायची असते आणि ते सगळं साहित्य तिथं असतं. मग नीलांबरी आता ओटी भरण्यासाठी समोर जाते, पण नीलांबरीच्या तोंडावरती 12 वाजलेले असतात आणि ही गोष्ट मात्र आकाशच्या नजरेतून अजिबात चुकत नाही. आकाश म्हणतो की खरंच, म्हणजे मला ना आत्ता खात्री पटलेली आहे, आणि तो म्हणतो की थांबा, आणि मग नीलांबरीला तो थांबवतो. नीलांबरीला तर धक्का बसतो, कारण आकाशने अचानक तिला थांबायला सांगितलेलं असतं. आजी, त्याचबरोबर राजा काका, अथर्व सगळेजण पाहू लागतात. तेव्हा आकाश म्हणतो की तुम्ही भूमीची ओटी भरणार नाही. हे ऐकल्यानंतर सगळ्यांना धक्का बसतो. आकाश म्हणतो या सगळ्यासाठी मला परंपरा, त्याचबरोबर जी काही आता चालत आलेली ही आहे, संस्कार आहेत, ते विसरायला लागले तरी चालतील, परंतु ही ओटी मी तुम्हाला भरू देणार नाही, कारण ही ओटी भरण्याचा मान मला मानसीला द्यावा वाटतोय. हे ऐकून तिथे असलेल्या पौर्णिमा आणि नीलंबरीच्या मात्र शिट्ट्याच वाजतात, कारण त्यांना कळायचं बंद झालेलं असतं, हे मूर्ख आकाश हे काय बोलतोय. तेव्हा भूमी पण पाहत असते. तेव्हा आकाश सांगू लागतो, कसं माहिती आहे का,
भूमीच्या पोटात आमचं बाळ वाढतंय आणि ते बाळ त्याच्यावर खूप प्रेम करणाऱ्या व्यक्तीने, त्याचबरोबर मनामध्ये भूमीच्या बाळाबद्दल चांगल्या भावना असलेल्या व्यक्तीने मला वाटतं की भूमीची ओटी भरावी आणि त्यासाठी मी सांगत आहे असं आकाश बोलत असतो. परंतु सगळ्यांना धक्का बसलेला असतो. आजी तू म्हणालीस ना गं माहेरच्यांनी पहिली ओटी भरायची असते, हे सगळं मला माहिती आहे, परंतु मला एक गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे की काहीही झालं तरीही माझं असं म्हणणं आहे की ही ओटी ही भूमीच्या आईने भरू नये असं आकाश स्पष्टपणे सांगत असतो. आणि तेव्हा मात्र आता सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. इथे भूमीच्या आईने म्हणजे नीलूने तर पंचपाळ हातात घेतलेलं असतं कुंकू लावायला आणि त्या क्षणी आकाशने तिला थांबवलेलं असतं आणि तिला मात्र कळायचं बंद झालेलं असतं, कारण हे सगळं काय घडतंय हा प्रश्न तिला पडलेला असतो. आणि ती बिचारी मात्र पाहतच असते. बिचारी कुठली, खरं तर कारस्थानी बाई म्हणायला पाहिजे तिला. आणि मग इकडे भूमी पण पाहत असते. तर आकाश म्हणतो की मानसी मला काय वाटते माहिती आहे का, भूमीची ओटी तू भरावी. एकतर तू बाळाची मावशी आहे, काकू आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं नातं म्हणजे तू भूमीची तिच्या जीवाला जीव देणारी सख्खी बहीण आहेस. त्यामुळं मला असं वाटतंय की ही ओटी भरण्याचा मान मी तुला देत आहे. आणि त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाचं म्हणजे तुझ्या मनामध्ये माझ्या बाळाबद्दल कधीही कपट नसेल, त्याच्याबद्दल चांगल्याच भावना ह्या तुझ्या मनामध्ये असणार आहेत हे आकाश सांगत असतो. त्याचबरोबर घरातील सर्वजण म्हणजे राजा काकांपासून सर्वजण हे सगळं पाहत असतात. आणि मग सगळ्यांनाच हा आकाशचा जो निर्णय असतो तो खूप आवडलेला असतो. सगळेजण खुश असतात, कारण आकाशने अगदी चालत आलेली परंपरा या गोष्टीचाही विचार केला नाही, कारण त्याला महत्त्वाचं वाटलं ते म्हणजे भूमीची ओटी भरणं आणि अशा व्यक्तीने भूमीची ओटी भरणं की ज्या व्यक्तीच्या मनात भूमीबद्दल बाळाबद्दल प्रेम आहे त्या व्यक्तीनेच भूमीची ओटी भरली पाहिजे असा आकाशचा हट्ट होता आणि तो हट्ट आकाशने पूर्ण केलेला असतो. तर इकडे पौर्णिमा आणि निलंबरी पाहतच राहतात. त्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. आकाश म्हणत असतो कसं आहे माहिती आहे का, जर तुमची एवढी मनापासून इच्छा असती तर तुम्ही काल जेव्हा आलो होतो आम्ही तेव्हाच होकार दिला असता, पण कसं आहे माहिती आहे का, तुमच्या मनात मात्र हे करायची अजिबात इच्छा नव्हती. मग मला सांगा, तुमच्या मनात जर इच्छा नसेल तर आम्ही का तुम्हाला जबरदस्ती करावी. आणि मला काय वाटतं माहिती आहे का, मानसीच्या मनात ती इच्छा आहे, इवन भूमीसाठी ती जीवाला जीव देऊ शकते एवढी तिची तयारी आहे. आणि त्याचमुळं आम्ही ठरवलेलं आहे की ही चोरोटी भरण्याचा मान हा मानसीला द्यायचा. आणि मग मानसी आता भूमीची चोरोटी भरण्यासाठी जाते. खरं तर मानसीला खूप आनंद झालेला असतो. मानसी ही खुश झालेली असते, कारण तिला हा मान मिळालेला असतो. आणि त्याचबरोबर आकाशचे जे शब्द असतात ते ऐकूनही तिला खूप छान वाटत असतं, कारण काहीही झालं तरीही आकाश आणि भूमी हे तिच्यासाठी खूप जवळचे असतात आणि त्यांच्या दोघांसाठी जे करता येईल ते करण्याची मानसीने इच्छा व्यक्त केलेली असते. आणि त्याचबरोबर इकडे आकाश मात्र आजीला म्हणत असतो की आजी तू मगाशी सांगितलंस ना पंचामृताचा पहिला घास भरवायचा, पण मला काय वाटतं माहिती आहे का, जर आपण पंचामृताच्या ऐवजी जर इथे पेस्ट्री भरवली तर चालणार नाही का. तेव्हा सगळेजण हसू लागतात. आणि आकाश मात्र खूप प्रेमाने मानसीला ओटी भरायला सांगतो आणि निलंबरीला म्हणतो जर तुमच्या मनात ही इच्छा असती तर आम्ही तुम्हाला धमकी देण्याची गरज पडलीच नसती असं स्पष्टपणे सांगितलं जातं. भूमीची ओटी भरली जाते आणि मग आजी म्हणतात की आकाश तू आणि भूमी तुमच्या दोघांचे फोटो काढून घ्या बरं काही, असं म्हणत आजींनी सांगितल्यानंतर आकाश आणि भूमी दोघंही फोटो काढण्यासाठी तिथं बसलेले असतात आणि दोघं एकमेकांकडे पाहत असतात. अथर्व फोटो काढायला असतो. अथर्व म्हणतो अरे जरा कॅमेऱ्याकडे पण बघा, मी फोटो काढतो तुमचे, असं अथर्व सांगत असतो. आणि जोडीचे खूप सुंदर असे फोटो काढले जात असतात आणि अथर्व मात्र ते फोटो मनापासून काढत असतो. त्यालाही खूप छान वाटत असतं, कारण फायनली कुठंतरी हा आनंद सगळ्यांच्या आयुष्यात आलेला असतो. इतक्या दिवसानंतर हे सगळं चालू असतं. त्याचबरोबर इकडे भूमी आणि आकाशचे फोटो काढले जात आहेत. आकाश आणि भूमी या दोघांनाही खूप शुभेच्छा दिल्या जात असतात, कारण आता ही बाळाची गोड बातमी आपण सगळ्यांना सांगायला रिकामे झालेलो आहोत. म्हणजे आपण ही बातमी सगळ्यांना सांगू शकतो हे आता सगळ्यांच्या डोक्यात सुरू असतं. तर इकडे रागिनी आणि अभि आलेले असतात आणि खूप मोठा गोंधळ झालेला असतो, कारण त्यांच्या खोलीच्या बाहेर सिमेंटच्या गोण्या ठेवलेल्या असतात आणि ते पाहून ह्यांना धक्का बसलेला असतो. अभि मात्र तिथे विचारू लागतो की हे काय चाललंय, म्हणजे कशासाठी हे सगळं, कुणी ठेवलं हे आमच्या दारात. रागिनी आणि अभिचा आरडाओरडा सुरू होतो. रागिनीला एकतर सिमेंटची ॲलर्जी असते, तिला खूप त्रास होत असतो
आणि मग आता दारामध्ये सिमेंटच्या गोण्या ठेवलेल्या असतात आणि ह्या गोण्या कोणी ठेवलेल्या आहेत हा प्रश्न तिथं पडलेला असतो. तिथं काही मुलं खेळत असतात तेव्हा अभि त्यांना बोलवतो आणि त्यांना म्हणू लागतो की हे कोणी ठेवलं इथं. त्यामुळं कोणीच काही सांगत नाही. असं कसं वागू शकतात? यायच्या जायच्या रस्त्याला कोणी असं ठेवू शकतं का? हा प्रश्न अभि विचारत असतो. आणि त्याचबरोबर रागिनी पण आरडाओरडा करायला सुरुवात करते. आणि त्याचबरोबर रागिनीला असं वाटत असतं की तिने घरी ज्या पद्धतीनं वागत आहे त्या पद्धतीनं इथं जरी वागली तरीही सगळं तिच्या म्हणण्याप्रमाणे होणार आहे असं तिला वाटत असतं. तेव्हा वस्तीतली लोक तिथे येतात आणि ज्याने सिमेंटच्या गोण्या तिथे उतरवलेल्या असतात तो म्हणतो की हो मी उतरवलेत ह्या गोण्या. असंही हे आमचं गोडाऊनच होतं आणि ते आम्ही तसंच अडगळीचं सामान टाकत होतो. त्यावेळेस अभि म्हणतो पण दारात का ठेवले तुम्ही काढा. तेव्हा तो म्हणतो की नाही आता उद्या माणसं येणार आहेत आणि उद्या माणसं आल्यानंतर मग ती घेऊन जातील. मी काही काढत वगैरे नसतो असं स्पष्टपणे सांगितलं जातं. रागिनी म्हणते तुम्हाला माहिती आहे का तुम्ही कोणाशी पंगा घेताय? कारण काहीही झालं तरीही तुम्ही महाजनांच्या घरचे आहात आणि हे जरी आम्हाला माहिती असलं तरीही तुमची काय लायकी आहे तेही आम्हाला चांगलंच माहिती आहे. हे सगळं लोक रागिनीला बोलत असतात आणि म्हणत असतात की तुम्ही तर एवढ्या खालच्या पातळीला उतरलेले आहात, खोटारडेपणाचा कळस केलेला आहे. परंतु हे सगळं जे काय आहे ते आम्ही इथं वस्तीत राहायचं असेल तर अशाच पद्धतीनं राहावं लागतं. जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही ही वस्ती सोडून जाऊ शकता. एवढ्या स्पष्ट शब्दामध्ये रागिनी आणि अभिला तिथली लोक सांगत असतात. आणि रागिनी आणि अभिला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि ते पाहतच राहते. त्यानंतर ती लोक अंगावर धावून जात असतात, म्हणत असतात काहीही झालं तरीही तुमचं जे काही चाललेलं आहे ते आम्ही सहन करणार नाही. कारण तुम्हाला वाटत असेल की या गोष्टी आम्ही सहन कराव्या आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे सगळं झालं पाहिजे, पण नाही. राहायचं असेल तर शांतपणे इथं राहा, अन्यथा ही खोली सोडून निघून जा. असं या भाषेत बोललं जात असतं. अभि अंगावर धावून जात असतो, पण रागिनी मात्र अभिला शांत करत असते. त्याला म्हणत असते की नको, एवढी घाई नको करूस तू. मग अभि दारातल्या ज्या गोण्या आहेत त्या उचलू लागतो आणि त्या गोण्या उचलून मग तो बाजूला करतो आणि रागिनीला म्हणतो की चल काही झालं तरीही आता आपल्याला ॲडजस्ट करावं लागणार आहे. मी तुला संध्याकाळी मेडिकलमधून मास्क आणून देतो आणि मग तो मास्क घाल म्हणजे तुला त्रास होणार नाही. हे सगळं चालू असतं आणि त्याचबरोबर रागिनी पण इकडे म्हणत असते की ठीक आहे, पण तिची खूप चिडचिड होत असते, तिला राग येत असतो. हे सगळं त्या भूमीमुळं झालेलं आहे, या भूमीने हे सगळं केलेलं आहे, या सगळ्याला भूमी जबाबदार आहे, एवढंच रागिनीच्या डोक्यात सुरू असतं. आणि रागिनी बोंबाबोंब करायला नुसती सुरुवात करत असते. त्याचबरोबर अभि तिला पाणी आणून देतो आणि तिला म्हणतो की मला माहिती आहे तुला ॲलर्जी आहे, तुला या गोष्टीचा त्रास होत आहे, पण आई थोडेच दिवस नंतर सगळं व्यवस्थित होणार आहे असं अभि तिला सांगत असतो. आणि मग रागिनी मात्र अक्षरशः रडायला सुरुवात करते. ती ढसाढसा रडू लागते. तिचं असं म्हणणं असतं की नाही अभि, हे सगळं जे काय झालेलं आहे ना ते पूर्णपणे चुकीचं आहे, हे अशा पद्धतीनं व्हायला नको होतं असं ती म्हणत असते, रडत असते. मी नाही राहू शकत या ठिकाणी, मला त्रास होतोय असं तिचं म्हणणं असतं. त्याचवेळी आजी त्याचबरोबर घरातील सर्वजण इकडे मात्र खूप आनंदात असतात, कारण भूमीसाठी हा आनंदाचा सोहळा असतो आणि या सगळ्याचं क्रेडिट असतं ते म्हणजे आकाशला आणि आजीला. त्यांनी सगळ्यांनी ही सगळी आनंदाची गोष्ट भूमीच्या आयुष्यात आणलेली असते. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की भूमी आता उठलेली असते, सगळेजण खुश झालेले असतात आणि त्याचबरोबर आता जेवणाची तयारी सुरू झालेली असते. आणि मग इकडे आकाश म्हणत असतो की खरंच मानसीने आज जे काही केलेलं आहे ना ते खूपच लाख मोलाचं आहे असं आकाशचं म्हणणं असतं. आणि त्याचबरोबर आकाश हेही बोलत असतो की हे जे आहे ते मानसीला मिळालंच पाहिजे, तो तिचाच मान होता. मानसी म्हणत असते की आकाश भाऊजी आज तुम्ही मला ताईची ओटी भरायला सांगून माझ्या आयुष्यात सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण निर्माण केलेला आहे, कारण हे सगळं मी करू शकले ते तुमच्यामुळं, मला ना खरंच तो मान मिळाला, मला बरं वाटतंय असं मानसी म्हणत असते. तेव्हा आकाश म्हणत असतो की ती गोष्ट तू डिझर्व करतेस मानसी, कारण भूमीच्या जीवाला जीव देणारी तू आहेस. भूमीसाठी काहीही करायची तयारी आली तरीही ते करायची तुझी तयारी असते. तू स्वतःच्या जीवाची पर्वा न करता भूमीचा जीव वाचवू शकते हे मला माहिती आहे. मग भूमी पण मानसीच्या जवळ जाऊ लागते आणि भूमी मानसीला म्हणते की खरंच माझंही तुझ्यावर तेवढंच प्रेम आहे, माझाही तुझ्यावरती तेवढाच जीव आहे. हे सगळं बोललंच जात असतं. त्याचबरोबर इकडे सगळेजण असतात आणि मग तुमचा हा कौटुंबिक जिव्हाळ्याचा कार्यक्रम झाला असेल तर मी एक विचारू का असं निलंबरी विचारत असते. तेव्हा ती बोलत असते की तुम्ही अपमान करण्यासाठी मला बोलवून आणलं का इथं,
तर पौर्णिमा म्हणते नाहीतर काय, म्हणून तर ते दोघंजण अपमान करण्यासाठीच इथं आलेले होते आणि त्यांनी तुझा अपमान केलेला आहे, त्यासाठीच तर ते इथं आले होते. हे सगळं बोलणं चालू असतं. आणि त्याचबरोबर इकडे मानसी, त्याचबरोबर पौर्णिमा ही भूमीही तिथं असते. आकाश म्हणत असतो, हे बघा कसं आहे, तुमची खरंच इच्छा होती ना, ही गोष्ट मला माहिती होती, पण तुम्हाला जर मी धमकी दिली, तुम्हाला मी धमकी दिली नसती तर तुमच्या लक्षात आलं असतं का? मी तुम्हाला धमकी दिली म्हणून तुम्ही या गोष्टीसाठी तयार झालेले आहात, अन्यथा तुमची अजिबात तयारी नव्हती. तुम्हाला जराही वाटत नव्हतं मी पौर्णिमा आणि अभिला घराबाहेर काढण्याची धमकी दिली म्हणून तुम्ही या गोष्टीसाठी तयार झालेले आहात. आणि म्हणून या सगळ्यातून तुम्हाला मला हे बोलावं लागलेलं आहे, कारण माझ्या बाळावरती वाईट सावलीही मला नको आहे, म्हणून मी हे सगळं केलेलं आहे, असं आकाश बोलत असतो. आणि त्याचबरोबर इकडे आकाशचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरी तुम्ही भूमीची आई म्हणून तिच्यासाठी आजपर्यंत काहीही केलेलं नाही, हे सगळं आकाश बोलत असतो. आणि त्याचसोबत इकडे नीलंबरी म्हणत असते की ठीक आहे, तुम्ही ह्या गोष्टी मुद्दामच केलेल्या आहेत. त्याचबरोबर उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे अभि आलेला असतो आणि अभि म्हणत असतो की कसं आहे, माझी आई घराबाहेर आहे पण त्याचं कोणालाच काहीच वाटत नाही, कारण तुम्हाला सगळ्यांना तुमचा आनंद सेलिब्रेट करणं महत्त्वाचं वाटत आहे, हे सगळं तो बोलत असतो. आणि त्यावरती लगेचच पौर्णिमा उत्तर देते, कसं आहे माहिती आहे का, ज्या वाईट गोष्टी आयुष्यात घडलेल्या आहेत त्या जर पुसून टाकायच्या असतील तर त्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे काहीही झालं तरीही असे सोहळे सण समारंभ साजरे करून तो आनंद पुन्हा परत आणला पाहिजे, हे सगळं बोललं जात असतं. आणि त्याचबरोबर इकडे पौर्णिमा मात्र म्हणत असते की काही झालं तरी यांनी माझ्या आईचा अपमान केलेला आहे. आणि अभि येतो आणि मग डायनिंग टेबलवरती जेवायला बसतो आणि तो 2 प्लेट वाढून घेत असतो. जेव्हा तो 2 प्लेट वाढून घेतो तेव्हा आजी विचारते की अभिजित, हे कोणासाठी 2-2 प्लेट का घेतेस तू? तेव्हा तो म्हणतो की हे माझ्या आईसाठी. माझ्या आईची जी जागा आहे ती कोणीही इथून माझ्यापासून हिरावून घेऊ शकत नाही, त्यासाठी हे सर्व आहे, असं सांगितलं जात असतं. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की भूमी मात्र हे सगळं आनंदाने स्वीकारत असते आणि रागिनी कधीच घरात येऊ शकणार नाही, असंही आकाश ठणकावून सांगतो. कारण अभि म्हणालेला असतो की लवकरच माझी आई पुन्हा या घरात येईल, पण इकडे आकाशने ठणकावून सांगितलेलं आहे की नाही, तुझी आई पुन्हा या घरात कधीच येणार नाही, असं आकाशने सांगितलेलं असतं. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.